राधे राधे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर करंट अफेअर्सशी रिलेटेड काही क्वेश्चन्स. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोवा या राज्यामध्ये करण्यात आले होते. आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आसाम राज्याचे राज्यपाल गुलाबचंद्र कटारिया हे आहेत. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुन याला मिळाला आहे. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा आलिया भट व कृती सेनन यांना मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब हा सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब हा बेलारूसच्या आरेना सबालेंका हिने जिंकला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब हा सर्बियाचा नोवाक जोकोविच याने जिंकला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब हा पोलंडच्या इगा स्विएतेक हिने जिंकला. विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2023मध्ये पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2023मध्ये पुरुष एकेरीचा किताब हा स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ ह्याने जिंकला. विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब हा चेक गणराज्याच्या मार्टिना नवरातिलोवा हिने जिंकला. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब हा सर्बियाच्या नोवाक जोकोविच ह्याने जिंकला. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब हा अमेरिकेच्या कोको गॉफ हिने जिंकला. 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 हा वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आला. 13वा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकला? तर 13वा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 हा सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. 72व्या मिस युनिव्हर्स 2023चा किताब कोणी जिंकला? तर 72व्या मिस युनिव्हर्स 2023चा किताब हा शेन्निस पॅलासियोस हिने जिंकला. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक या रश्मी शुक्ला बनल्या आहेत आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला महासंचालकसुद्धा बनल्या आहेत. FIH म्हणजेच
फेडरेशन इंटरनॅशनल दी हॉकी पुरुष हॉकी विश्वचषक 2023चा विजेता कोणता देश बनला आहे? तर FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2023चा विजेता हा जर्मनी देश बनला आहे. भारतामधील कोणत्या खेळाडूला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर हे नामांकन मिळाले आहे? तर भारतामधील नीरज चोप्रा याला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर हे नामांकन मिळालेले आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 हा नर्गिस मोहम्मदी यांना प्रदान करण्यात आला. 13व्या ICC ODI क्रिकेट विश्वचषक 2023मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट किताब कोणाला मिळाला? तर 13व्या ICC वन डे इंटरनॅशनल क्रिकेट विश्वचषक 2023मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब विराट कोहलीला मिळाला. इस्रायल हमास युद्धामुळे त्या देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? तर इस्रायल हमास युद्धामुळे त्या देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय हे राबवले होते. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे 20वे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे 20वे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे? तर भारत सरकारने 2025 या वर्षापर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. वीर गार्डियन 2023 हा हवाईदल युद्ध सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडला? तर वीर गार्डियन 2023 हा हवाईदल युद्ध सराव भारत व जपान या 2 देशांदरम्यान पार पडला. जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ सेवा कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झाली आहे? तर जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ सेवा ही वाराणसी ते दिब्रुगढ या 2 शहरादरम्यान सुरू झाली आहे. 2023 मधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू कोण ठरला आहे? तर 2023 मधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू हा सर्बियाचा नोवाक जोकोविच ठरला आहे. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? तर भारतामध्ये सुरत या ठिकाणी जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 हा डॅनियल बरेनबोईम व अली अबू अवाद यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री हे दीपक केसरकर हे आहेत. देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोणत्या शहरात धावली? तर देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही कोलकाता या शहरात धावली. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी कोणाचं आत्मचरित्र आहे? तर 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र मनोज मुकुंद नरवणे यांचं आहे. भारताचे 29वे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर भारताचे 29वे लष्कर प्रमुख हे जनरल मनोज पांडे हे आहेत. भारताचे 25वे नौदल प्रमुख कोण आहेत? तर भारताचे 25वे नौदल प्रमुख हे ॲडमिरल आर हरिकुमार हे आहेत. भारताचे 27वे वायुदल प्रमुख कोण आहेत? तर भारताचे 27वे वायुदल प्रमुख हे एअर चीफ मार्शल VR चौधरी हे आहेत. भारताचे दुसरे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर भारताचे दुसरे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे अनिल चव्हाण हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहिले CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे बिपिन रावत हे होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 हा चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकिरेड्डी यांना मिळाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकिरेड्डी हे बॅडमिंटन खेळाडू आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं जुनं नाव आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात ही 1991-92 मध्ये झाली. तर पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणजेच नवीन नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला होता? भारताचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला. अर्जुन पुरस्कार 2023 किती जणांना देण्यात आले? तर 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार हे 26 जणांना देण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन पुरस्काराची स्थापना ही 1961 या वर्षी झाली. खालीलपैकी अर्जुन पुरस्कार 2023 हा कोणाला देण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी अर्जुन पुरस्कार 2023 हा ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच तिघांनाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे. रितू नेगी कबड्डी खेळाशी संबंधित आहे, मोहम्मद शमी क्रिकेटशी संबंधित आहे आणि अदिती स्वामी ही आर्चरी या खेळाशी संबंधित आहे. 2023च्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते? तर 2023च्या प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकली? विद्यार्थी मित्रांनो, विजय हजारे ट्रॉफी ही क्रिकेटशी संबंधित आहे आणि 2023ची विजय हजारे ट्रॉफी ही हरियाणा संघाने जिंकली आणि हरियाणा संघाने राजस्थान संघाला हरवून ही ट्रॉफी जिंकली. भारतात जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? तर भारतात जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र हे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे उभारण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणते राज्य साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे? तर खालीलपैकी महाराष्ट्र हे राज्य साखर उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष हे प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल हे आहेत. 2024च्या प्रजासत्ताक दिनी कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले आहे? तर 2024च्या प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले आहे. रमण सिंग यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर रमण सिंग यांची छत्तीसगड राज्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष हे राहुल नार्वेकर हे आहेत. नरेंद्रसिंग तोमर यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर नरेंद्रसिंग तोमर यांची मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. अर्जुन पुरस्कार प्राप्त आदिती स्वामी आणि ओजस देवतळे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर अर्जुन पुरस्कार प्राप्त आदिती स्वामी आणि ओजस देवतळे हे तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत. गृहमंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवली आहे? तर गृहमंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी CISF यांच्याकडे सोपवलेली आहे. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी समिट 2023 कुठे आयोजित करण्यात आले होते? विद्यार्थी मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी समिट 2023 हे जगातील पहिलं सेफ्टी समिट आहे. तर हे सेफ्टी समिट युनायटेड किंगडमच्या बकिंगहमशायर इथल्या बेलेस्ले पार्क येथे आयोजित करण्यात आलं होतं. जगातील कोणता देश सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जगातील भारत हा देश सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. सचिन तेंडुलकर यांचा कोणत्या क्रिकेट स्टेडियमवर पुतळा उभारण्यात आलेला आहे? तर सचिन तेंडुलकर यांचा मुंबईमधल्या वानखेडे स्टेडियमवर पुतळा उभारण्यात आलेला आहे. ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे? तर ओपेक या संघटनेतून अंगोला हा देश बाहेर पडलेला आहे. 2024चे खेलो इंडिया युथ गेम्स कोणत्या राज्यात होणार आहेत? तर 2024चे खेलो इंडिया युथ गेम्स हे तमिळनाडू या राज्यामध्ये 19 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान होणार आहेत. 19वे आशियाई खेळ कोठे आयोजित करण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 19वे आशियाई खेळ हे चीनमधल्या हाँगझोऊ या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. पुरुष क्रिकेट आशिया कप 2023चा किताब कोणी जिंकला? तर विद्यार्थी मित्रांनो, 2023मध्ये झालेल्या पुरुष क्रिकेट आशिया कपचा विजेता संघ हा भारत आहे. भारतानं श्रीलंकेला हरवून 2023चा आशिया कप जिंकलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2023च्या आशिया कपचं आयोजन हे पाकिस्तान व श्रीलंका या दोघांनी मिळून केलेलं होतं. जगातील सर्वात उंच नटराजांची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर जगातील सर्वात उंच नटराजांची प्रतिमा विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळामध्ये तांडव नृत्य करणारी शिवची प्रतिमा म्हणजेच नटराजांची प्रतिमा ही नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्थापन करण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले? तर 2023मध्ये लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल हे नारी को नमन वंदन अधिनियम या नावाने सादर करण्यात आले. 2023मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली कोणता देश G20चा 21वा स्थायी सदस्य देश बनला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या अध्यक्षतेखाली 2023मध्ये G20 संघटनेचं संमेलन पार पडलं. तर या संघटनेचा 21वा सदस्य देश कोण बनला आहे? तर 21वा सदस्य देश हा आफ्रिकन युनियन हा देश बनला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, G20 संघटना ही 19 देश प्लस एक युरोपियन युनियन अशी 20 देशांची संघटना होती. आता त्यामध्ये एक स्थायी सदस्य देश अजून ॲड झालेला आहे. तो कोणता आहे? आफ्रिकन युनियन. तर विद्यार्थी मित्रांनो, G20चं 2023मध्ये झालेलं संमेलन हे भारताच्या नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेलं होतं. कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 देण्यात आला? तर डॉक्टर रविकन्नन आर या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 देण्यात आला आहे. भारताचे आदित्य L1 हे सूर्यमिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर भारताचे आदित्य L1 हे सूर्यमिशन 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. भारताचे RBIचे 25वे नवीन गव्हर्नर कोण आहेत? तर भारताचे RBIचे 25वे नवीन गव्हर्नर हे शक्तिकांत दास हे आहेत. 2023चा IPL स्पर्धा विजेता संघ कोणता आहे? तर 2023चा IPL स्पर्धा विजेता संघ हा चेन्नई सुपर किंग्स आहे. चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सला हरवून 5व्यांदा IPL ट्रॉफी हासिल केली होती. तर हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच झाली होती. आणि हे IPLचं 16वं संस्करण होतं. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच बघितलं आहे की राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नवीन नाव हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत. 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा जॉन फॉसे यांना मिळालेला आहे. 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे. नोबेल पुरस्कार हा किती क्षेत्रामध्ये दिला जातो? तर मित्रांनो नोबेल पुरस्कार हा 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. कोणते कोणते? शांतता, साहित्य, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा 6 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे करंट पंतप्रधान असतात. म्हणजे सध्याचे आता पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे राजीव कुमार हे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष या रुपाली चाकणकर या आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे डॉक्टर सुमन बेरी हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 रोजी झाली होती. जर्मन शांतता पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर जर्मन शांतता पुरस्कार 2023 हा ब्रिटिश अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांना मिळालेला आहे. 2022चा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2022चा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हा 2023मध्ये देण्यात आला. तर हा पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना देण्यात आला. गुगलचे CEO कोण आहेत? तर गुगलचे CEO हे सुंदर पिचाई आहेत. सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टचे चेअरमॅन आणि CEO आहेत. मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे CEO आहेत. आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष हे शेख फहद अल सबा हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आशियाई ऑलिम्पिक समितीची स्थापना ही 1982मध्ये झाली. आशियाई ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय हे कुवेत देशातील कुवेत शहरामध्ये आहे. सध्याचे आशियाई ऑलिम्पिक समितीचे सदस्य देश हे 45 आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-3 हे यान कोणत्या रॉकेटमधून प्रक्षेपित केले होते? तर आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-3 यान LVM-3 म्हणजेच लॉन्च व्हेइकल मार्क 3 या रॉकेटमधून प्रक्षेपित केले होते. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. चंद्रयान-3 हे यान कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर चंद्रयान-3 हे यान 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. भारताच्या मोहिमेच्या चंद्रयान-3 यानाच्या लँडरचे नाव काय होते? तर भारताच्या मोहिमेच्या चंद्रयान-3 या यानाच्या लँडरचे नाव हे विक्रम होते. भारताच्या मोहिमेच्या चंद्रयान-3 यानाच्या रोवरचे नाव काय होते? तर भारताच्या मोहिमेच्या चंद्रयान-3 या यानाच्या रोवरचे नाव हे प्रज्ञान होते. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक हवामान संघटनेची पहिली महिला महासचिव कोण बनली आहे? तर जागतिक हवामान संघटनेची पहिली महिला महासचिव ही अर्जेंटिना या देशाची सेलेस्टो सौलो ही बनलेली आहे. आणि जागतिक हवामान संघटनेचे अध्यक्ष हे संयुक्त अरब अमिरात या देशाचे डॉक्टर अब्दुल्ला अल मंडोस हे आहेत. आणि WMOचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन हे पुस्तक शशी शेखर वेंपती यांनी लिहिलेलं आहे. आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023मध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पुरुष दुहेरी जोडी कोणती आहे? तर आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023मध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पुरुष दुहेरी जोडी ही चिराग शेट्टी
व सात्विक साईराज रंकिरेड्डी ही आहे. किरण नादर या भारतीयांना शेव्हलियर डे ला लेजियन डी ऑनर 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे? किरण नादर या भारतीयांना शेव्हलियर डे ला लेजियन डी ऑनर 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर हा फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. G7 शिखर परिषद कुठे झाली? तर 2023मध्ये 49वी G7 शिखर परिषद ही जपान या देशामध्ये झाली. विद्यार्थी मित्रांनो, G7 संघटनेचं मुख्यालय हे डेन्मार्कमधील कोपेनहेगन इथे आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023मध्ये भारताचा 161वा क्रमांक आहे. सुडानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने कोणते अभियान राबविले होते? तर सुडानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन कावेरी हे अभियान राबवले होते. ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणी जिंकला? तर ICC महिला T20 विश्वचषक 2023 दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि हा विश्वचषक ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकला आणि उपविजेता हा साऊथ आफ्रिका हा देश आहे. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2023मध्ये प्रदान करण्यात आलेला 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांना जोडण्यात येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरांना जोडण्यात येणार आहे. भारताचे सध्याचे 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर भारताचे सध्याचे 50वे सरन्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड हे आहेत. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंग हे आहेत. यांचा कार्यकाळ 2021-22 पासून ते 2025-26 पर्यंतचा असा त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोण करण्यात आलेली आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगाडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023मध्ये जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023मध्ये जगातील सर्वात आनंदी देश हा फिनलँड आहे. भारतातील व जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर भारतातील व जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हा 1507 मीटर लांबीचा आहे. तो कोणता आहे? कर्नाटक राज्यातील हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजेच श्री सिद्धरुद्र स्वामीजी रेल्वे प्लॅटफॉर्म हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याआधी भारतातील व जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हा गोरखपूर रेल्वे प्लॅटफॉर्म होता. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2023मध्ये भारत दहशतवादाने प्रभावित देशांच्या यादीत कितव्या स्थानी आहे? तर ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2023मध्ये भारत दहशतवादाने प्रभावित देशांच्या यादीत 13व्या स्थानी आहे. भारतातील कोणता जिल्हा हा पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर भारतातील केरळ राज्यातील कोल्लम हा जिल्हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. मित्रांनो, संविधान साक्षर जिल्हा म्हणजे काय? तर त्या जिल्ह्यातील 7 लाख कुटुंबातील प्रत्येक सदस्याला संविधानातील प्रस्तावना, त्याविषयी माहिती, संविधानातील कलमे, त्या कलमांविषयी माहिती असणारा जिल्हा म्हणजेच संविधान साक्षर जिल्हा. राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी 2023च्या विजेत्या संघाचे नाव काय आहे? तर राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी 2023च्या विजेत्या संघाचे नाव कर्नाटक आहे. कर्नाटक संघाने मेघालय या संघाला हरवून ही ट्रॉफी जिंकलेली आहे.
2023मध्ये भारतरत्न पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 2023मध्ये भारतरत्न पुरस्काराने एकही जणांना सन्मानित करण्यात आलेले नाही आहे. कारण 2019पर्यंतच भारतरत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे. 2019 नंतर एकही जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर कराल. आणि अशाच प्रकारे तुमच्यासाठी आम्ही नवीन करंट अफेअर्सचे क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला बघूया शेवटचा प्रश्न. मॅकमोहन सीमारेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर मॅकमोहन सीमारेषा भारत व चीन या 2 देशादरम्यान आहे. धन्यवाद.